बिल्कुल हम देख सकते हैं हमारे मंच के ऊपर मेहमान आदरणीय श्री राकेश चंद्रकांत जी पाटिल, शेतकरी कामगार पक्ष वाउंजे पंचायत समिति व्यापारी सेल अध्यक्ष और कोको पॉम्स के मालक बिल्कुल इस मुकाबले का लुत्फ लेते हुए नजर आ रहे हैं। ऑन स्क्रीन देख सकते हैं हम इनकी एडवर्टाइजमेंट, जरूर विजिट कीजिए विट्ठल रखुमाई मंदिर अक्षी अलीबाग। यहाँ पर एक ऐसी रूम जिनके माध्यम से स्विमिंग पूल वगैरह सब वहां पर विजिट, अच्छी अच्छी चीजें आपको फिर वो फूड्स के अंदर भी खाने मिलेगी, जरूर इनके विजिट कीजिए। एक अच्छा फॉर्म इनके माध्यम से जरूर नजर आएगा। श्री राकेश जी चंद्रकांत पाटिल इनके माध्यम से हमें बिल्कुल साइकिल जी ने दिया और राकेश चंद्रकांत जी पाटिल साहब इस मुकाबले का लुत्फ लेते हुए नजर आ रहे हैं। यस, और टू कॉम्बॉक्स यहाँ से मुकाबला बीच मैदान के अंदर ऑन होता हुआ नजर आएगा। फाइनल डे और फाइनल डे का थरार 11 स्टार तारा बनाम गोवटने के बीच। थँक्यू सो मच साहेब। शेतकरी कामगार पक्ष बारापडा पुरस्कृत श्री साबिर इक्बाल तलिबी मा सरपंच कर्नाला छत्रपती शिवाजी महाराज चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन आपण पाहतोय। कमालची स्पर्धा, आज या स्पर्धेची अंतिम रात्र। खरं तर गाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली, ओपनिंग ब्लास्टर म्हणून ज्या खेळाडूंकडे पाहिलं जातं। या स्पर्धेमध्ये अगदी 2 मॅचेस जिंकून आता हे 2 संघ एकमेकाच्या विरोधात आलेत। एका बाजूला पाहायला मिळतो स्वस्तिक मात्रेचा तारा संघ आणि त्यांच्या विरोधात आपण पाहायला मिळतील बॅटिंगसाठी साहिल गावड आणि स्वस्तिक गावड ही जोडी। खरं तर डेंजरस बॅटर म्हणून दुसऱ्या दिवसामध्ये पाहिला होता खेळ। खरं तर सुरुवात चांगली झाली होती, डावाला होईल सुरुवात, पंचांचा सिग्नल, पंचांचा येईल इशारा, पहिले षटक मार्गस्थ असताना लेट्स प्ले पहिला बॉल फेकण्यासाठी स्वस्तिक मात्रे, कर्नाला एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू कालच्या रात्रीमध्ये देखील वीर मराठा जोहे संघासाठी भरीव कामगिरी करत आपल्या गोलंदाजीच्या जोरावर या संघाने खरं तर रायगड प्रीमियर लीगचा पहिला क्रमांकाचा मानकरी ठरला। कमालीचा खेळ, इनफॉर्म खेळाडू, कर्नाला परिसरातील एक मातब्दार खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना साहिल गावड आणि स्वस्तिक गावड ही जोडी पाहायला मिळतोय। या जोडीवर लक्ष आता भेदलं असेल। या मैदानाकडे आज मात्र भरपूर मोठ्या संख्येने फास्ट अँड फ्युरियस पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साइडला फटका सजवला होता। प्रोडक्शन आनंद म्हात्रे बॉलच्या खाली येतोय। पहिलाच बॉल स्वस्तिक म्हात्रेच्या नावावर आला। सुरुवात धडाक्यात केली, गोलंदाजी करत असताना महत्वाचा खेळाडू आणि मग त्याच्याकडून संपूर्ण संघाला अपेक्षा असतील। फिल्डिंग मध्ये चेंजेस थोडस केलं जाते संकेतला आपण पाहतोय। लॉंग ऑफ मध्ये फटका न झाकत दाखवल्या, बॉलला फेकून दिला फाईन लाईन बाउंड्रीच्या पलीकडे, षटकार। असताना साहिल गावड इनफॉर्म खेळाडू आहे, सुरुवात थाटात केली, बॅटिंग करत असताना पहिला बॉल निर्धाव फेकला आणि तदनंतर मग साहिल गावडचा वहार। याच अगदी मैदान पाहायला गेलं तर पाटा विकेट आहे आणि मग बॅटवर बॉल येताना बघायला मिळतात। थोडी घाई करायची, बिल्स कमी दौडवा, शारीरिक जिद्दलिबी संकेत मात्र चर्चा करत असताना पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये। कमालीचं आयोजन नियोजन आपण पाहतोय, या साऱ्या गोष्टींची चर्चा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय। आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, 5 दिवसीय स्पर्धेचं धूम धडाक्यात आयोजन आपण पाहतोय। दुसऱ्या दिवसातील हे संघ पुढे आले होते आणि त्यांचे आज मात्र पहिला सामना रंगताना पाहायला मिळतोय। कमालीचं आयोजन पाहायला मिळतोय। दुसरा सामना असेल स्कायरा 11 बहाल ब आणि त्यांच्या विरोधात जितू जिते ब संघ खेळताना पाहायला मिळेल। तिसरा सामना असेल गावदेवी गोड आणि त्यांच्या विरोधात हिंदवी 11 गावदेवी साई। चौथा सामना असेल आजच्या रात्रीतला जय हनुमान कामोडे आणि त्यांच्या विरोधात शार्विल 11 कानपोली संघ पाहायला मिळेल। डी पोल मधला हा संघ आपण पाहतोय। खरं तर हे 2 संघ पुढे आले होते। पहिल्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर 69 धावसंख्या हाय स्कोर राहिला होता। दुसऱ्या दिवसामध्ये 87 धावसंख्या राहिली होती।
आणि तदनंतर मग तिसऱ्या दिवसामध्ये 93 धावा आणि कालच्या रात्रीमध्ये सर्वाधिक धावसंख्या उभी केली होती नितलस संघाने 109 धावा उभ्या केल्या होत्या. काय खेळ झाला होता पहिल्या रात्रीपासून ते आज या स्पर्धेची शेवटची रात्र आहे आणि इथून या ट्रॉफीवर कोणता संघ नाव कोरणार याकडे लक्ष असेल आता. चला मॅच चालू करायचे. वेल जास्तीचा घेऊ नका, वेल दळू नका. चर्चा केली जाते. चला मॅच कंटिन्यू करा विनंती असेल. चला सर मॅच चालू करा. जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला स्वस्तिक मॅच चालू करा. वेल कमी घ्या. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. ओव्हर द विकेटने फुलर लाईनचा बॉल. ज्युसी फुल टॉस. कमालीचा बॉल पाहायला मिळतो जिथे डॉट बॉलची होते समाप्ती. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. खोलीवर टप्प्याची गोलंदाजी मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतो. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला ना. वेगाने टाकलेला हा बॉल खर तर खाली राहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जातं. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्वालिटी विथ क्लिअरिटी. ओ चांगला बॉल चॉप केला. ऑन साइडला फटका सजवला. डीप मध्ये राकेश मात्रे येतोय बॉल खाली वेगाने. चांगला क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. धावसंख्या फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली. बिनबाद 7 या आकड्यावर. चांगली बॉलिंग पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 मध्ये स्वस्तिक म्हात्रेचं कमबॅक. षटकारानंतर प्रत्युत्तर दिलं. स्वस्तिक गावंड बॅटिंग साठी पाहायला मिळतो. स्वस्तिक म्हात्रे एका बाजूला स्वस्तिक गावंड. हे बॅटर रंगताना मजा येईल. खरं तर या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग करत असताना. ओ फास्ट अँड फ्युरियस प्रचंड वेग पाहायला मिळतोय. तिकट मारा मैदानच्या आतमध्ये. अक्षरशः स्वस्तिक गावंडला नाकी नऊ करून ठेवलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना सर्वाधिक डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलंय आज. खरं तर आरुष 11 गोवटने ब संघ मैदानच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. जिथे धावसंख्या प्रथम जमवल्या गेल्या 7 त्या देखील साहिल गावंडच्या बॅटमधून आल्यात. हो परत एकदा खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. उत्तम जोशीचा वेध घेत असताना डॉट बॉलची होते समाप्ती. कमालीचं षटक हाताळलं गेलं. पहिल्या षटक फेकत असताना अक्षरशः तारा टीमच्या नावावर राहिलं. पहिलं षटक स्वस्तिक म्हात्रेच्या नावावर राहिलं. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला विदाउट लॉस. 7 धावसंख्या पाहायला मिळतोय. जमेची बाब आहे. खरं तर अजूनही एकही विकेट गमावलं नाही. त्याच कारणास्तव आपण एक चांगल्या स्थितीमध्ये आहे गोवटने ब संघ. खरं तर मोठ्या धावसंख्येसाठी या देखील संघाचा उल्लेख केला जातो. उरण परिसरातील एक दादा संघ म्हणून या संघाची ओळख आहे. इकडे देखील चांगला खेळ करावा लागेल. आज कर्नाळच्या कुशीमध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा थरार रंगत असताना पाहायला मिळतोय. मानाची स्पर्धा, सन्मानाची, अभिमानाची, परंपरेची, प्रतिष्ठेची 7व्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना या स्पर्धेचे शिल्पकार, आधारस्तंभ सन्माननीय साबीरभाई दलवी आणि त्यांच्या साथीला यासरभाई दाखवे. A1 जोडी कर्नाळा परिसराची आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने अगदी 6 पर्व कंप्लीट झालेत आणि 7व्या पर्वामध्ये वाटचाल करत असताना पहिल्या पर्वामध्ये खुल्या गटाचं क्रिकेट खेळलं गेलं होतं. त्याचबरोबर ग्रामीणला देखील तितकाच पाठबळ दिला होता आणि चांगला खेळ त्यांचा देखील पाहायला मिळाला होता. या मैदानावर असं कोणता वलांकित खेळाडू नाही जो येऊन गेला नाही. म्हणूनच तर या स्पर्धेची चर्चा असते संपूर्ण महाराष्ट्रभर. या स्पर्धेची कर्नाळ परिसराचं आयोजन म्हटलं की साबीरभाई दलवी एकमेव व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून सर्वाधिक मोठी स्पर्धा या कर्नाळा परिसराची. या हंगामामध्ये आपण पाहतोय 2 लाखाचं कॅश प्राइज. मागील 6 पर्वांमध्ये पाहिलं होतं 1.5 लाख रुपये आणि या पर्वामध्ये काहीतरी आगलं वेगळं केलं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी ऍक्टिव्हा स्कूटी ठेवण्यात आल्या. पहिल्यांदाच हे आयोजन आपण पाहतोय जिथे स्कूटी ठेवण्यात आल्या आणि त्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी फ्रीज पाहायला मिळतं. क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न आहे साबीरभाई दलवी. येणाऱ्या कालावधीमध्ये एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल यासरभाई दाखवे आणि साबीरभाई दलवी यांच्या माध्यमातून. मैदानच्या दिशेने आता मात्र प्रेक्षक राजा देखील येत असताना बघायला मिळेल.
ओ फटका हवेमध्ये खेचला, लॉप केला, क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. राहुल म्हात्रेनं टिपला असेल. राकेश म्हात्रे यांचे बंधू राहुल म्हात्रे. आणि खरं तर महत्वाची विकेट आली. साहिल गावणला जावं लागतंय माघारी. महत्वाचा खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक लागला. बॅटिंग करत असताना पहिला फलंदाज होईल आउट. नवीन बॅटर निशांत वर्तक, डेंजरस बॅटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. खरं तर दुसऱ्या रात्रीमध्ये काय खेळ केला होता. मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. आक्रमक खेळाडू आहे. उरण पूर्व विभागातील हा मातबदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, ख्याती आहे, म्हणून तर या टीम मध्ये जागा बनवली आहे. कॅप्टन देखील आहे. आज कॅप्टन नॉक खेळावं लागेल. बॅटिंग करत असताना थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा आहे तो व्हाईट बॉलचा. अतिरिक्त मध्ये भर पडेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना आहे. मजा येईल या मॅचला. राकेश म्हात्रेवर आता नजरा वेधल्या असतील संपूर्ण तारा ग्रामस्थांच्या. हो, परत एकदा दूरवर टाकण्याचा प्रयत्न. विकेट किपर उत्तम जोशीचा वेध घेत असताना डॉट बॉलची होते समाप्ती. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. इकडे देखील मंगीजी पाटील यांचं आगमन झालं. वेलकम, सहर्ष स्वागत आहे. 11 स्टार तारा संघाचा यष्टी रक्षक म्हणून त्याची देखील बऱ्याच वर्ष त्यांनी देखील सेवा केली तारा टीम साठी. आणि आज मात्र या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल राकेश म्हात्रेचा ओव्हर द विकेटने 12 पाडा एंड करून गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ओ चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. थोडासा बॅटिंग चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय निशांत वर्तक. चांगला खेळ करावा लागेल. सेन्सिबल क्रिकेटची आवश्यकता आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या दिवसामध्ये 5 षटकांचे सामने पाहिले होते. आज खरा तर अंतिम दिवस या स्पर्धेचा. परत एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय सीमा पलीकडे. 4-4 चौकार. पाटीलला आता डीप मध्ये आणलंय. याच गोष्टींचा उल्लेख होईल या स्पर्धेमध्ये. खरं तर ही स्पर्धा महत्वाची आहे तारा टीमला. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय गोवटनं ब संघाला देखील ही स्पर्धा खूप महत्वाची आहे. कोणता संघ पुढे जाईल याकडे लक्ष असेल संपूर्ण उरण तालुक्याचं, संपूर्ण कर्नाळ परिसराचं, रायगड जिल्ह्याचं लक्ष वेधलं असेल या स्पर्धेकडे. कर्नाळ परिसरातील एक नामांकित स्पर्धा म्हणूनच या स्पर्धेची चर्चा होत असताना पाहायला मिळतोय. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ही पहिल्या वर्षामध्ये स्पर्धेचं नाव पोहोचलं होतं. आणि या स्पर्धेचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं, कर्नाला नगरीचे कार्य सम्राट दमदार व्यक्तिमत्व साबीरभाई दलवी म्हणून हे आदरानं नाव घेतलं जातं. आणि क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ करत आले आहेत. बारापाडा टीमसाठी देखील नेहमीच साबीरभाई दलवी यांनी भरीव कामगिरी केली. क्रिकेट वेडे आहेत म्हणूनच तर म्हणतात. ओ फास्ट अँड प्युरियस, अगदी नाकाच्या समोरून जाणारा परफ्यूम डिलिव्हरी. अगदी निशांत वर्तकचे डोळे विस्पारले गेले. बॉल कडे पाहतच बसले आणि इथून डॉट बॉलची होते समाप्ती. राकेश म्हात्रेचं षटक निर्णायक पाहायला मिळतोय. जी सुरुवात स्वस्तिकने केली ती सुरुवात आता राकेश म्हात्रे करतोय या षटकामध्ये. या मॅचचं महत्व माहिती आहे राकेश म्हात्रेला. खरं तर असा देखील सामना झाला होता, कुठेतरी ट्रॉम्बे संघाच्या आगे सामना फसला होता आणि तदनंतर केलेला संकेत म्हात्रेने खेळ आणि या तारा संघाला या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवलं गेलं होतं. हो, चांगला प्रयत्न आहे. राहुल म्हात्रे बॉलच्या खाली वेगाने आलेत. चांगला फिल्डिंगचा दर्जा, जिथे सिंगल होती तिथे डबल आले. अगदी वेगाने बॉल चालला होता. अलॉंग द कार्पेट फटका सजवला होता. धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 1/15 धावसंख्या पाहायला मिळतोय. संयमी आणि शांत खेळ चालू आहे. आरुष 11 गोवटने ब संघ आघाडीची जोडी अगदी फोडण्यामध्ये यश आलं आणि तदनंतर मग निशांत वर्तक आले.
अजूनही सूर गवसला नाही. खरं तर बॅटिंग करत असताना ज्या मोठ्या फटक्यांसाठी निशांत वर्तक ओळखला जातो, त्याचबरोबर साई स्वस्तिक गावंड देखील आहे, जो आक्रमक खेळाडू आहे. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवसामध्ये अर्थात 24 तारखेला काय खेळ केला होता या टीमने. खरं तर पनवेलच्या संघाला अगदी 3 षटकामध्ये 69 धावा चेसिंग करणारा हा संघ मैदानच्या आतमध्ये आज बॅटिंग करत असताना थोडासा चाचपडत खेळताना पाहायला मिळतो. ज्या खेळासाठी निशांत वर्तक ओळखला जातो, अगदी त्याच्या बॅट मधून देखील अजूनही मोठे फटके येताना पाहायला मिळत नाही. 5 बॉल फेस केलेत आणि 6 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या बाजूला स्वस्तिक गावंडने 2 बॉल फेस केलेत आणि भोपला देखील फोडू दिला नाही स्वस्तिकला. षटक क्रमांक 3 मध्ये अभिजित पवारची पॉवर मैदानच्या आतमध्ये दाखवावी लागेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वस्तिक गावंड. चांगला खेळ करावा लागेल इकडे देखील अपेक्षा असतील त्याच्या चाहत्यांना. आणि या मॅच मध्ये अगदी पाहायला गेलं तर मशान शांतता पाहायला मिळतो. मोठ्या फटका जर एखादा आला तर एक टाळ्यांचा आवाज देखील गुंजताना पाहायला मिळेल. आणि याच प्रयत्नात असेल प्रेक्षक राजा देखील शांत आहे. चांगला खेळ करावा लागेल इकडे देखील स्वस्तिक गावंडला. पहिलाच बॉल टॅप केला. अंतरपदीचा फटका सजला अलॉंग द कार्पेट. राकेश म्हात्रे बॉल खाली येतोय. ज्या दिशेने बॉल वळतो ना तिकडेच राकेश म्हात्रे आपण पाहतोय. खरं तर राकेश म्हात्रेचा आज चेंडूनी पकड घेतलेली आहे. योगीजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. त्याचबरोबर अमितजी म्हात्रे या संघामध्ये आपण पाहतोय. छोटा पॅक बडा धमाका रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. आणि नेहमीच खेळ देखील अमित पाटीलचा देखील चांगला राहिलाय तारा टीम साठी. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा तेव्हा अमित पाटील धावून येत असतो. चुकी झाली खरं तर जिथे सिंगल होती तिथे दुहेरी धाव येत असताना पाहायला मिळतोय. याच धावा खूप महत्वाच्या ठरतील या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. धावा वाचवावी लागतील. एका मॅचचं महत्व, एका धावेचं महत्व खूप असतं. खरं तर पहिल्या दिवसामध्ये 81 धावांचा पाठलाग करत असताना राज गावंडने सोडलेला असेल. आणि तदनंतर मग 1 बॉल 5 असताना राजेंद्र गावंडवर ठोकलेला षटकार. आणि त्या स्पर्धेतून जय भवानी बारापडा संघाला रजा घ्यावी लागली. सर्वाधिक धावसंख्या मोठी उभी केली होती, तिचा देखील पाठलाग केला होता. समोर उडवलाय. लॉंग ऑन क्लिअर करत असताना निशांत वर्तकच्या बॅट मधून षटकार. मागच्याच बॉलवर चर्चा केली होती. जिथे सिंगल होती तिथे डबल आली आणि निशांत वर्तकला स्ट्राईक भेटली आणि त्यानंतर त्यांनी केले सर्जिकल स्ट्राईक. षटकार आलाय. खरं तर एका धावेचं हे महत्व. गणित बदलायला वेळ लागत नाही. तुम्ही काय अभ्यास करता. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. हेलिकॉप्टर लुक दिलं गेलं. 25 या आकड्यावर षटक क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ. अभिजित पवार आतापर्यंत 1 षटकार आलाय अभिजितवर. मात्र चांगला बॉल फेकण्यासाठी तो देखील माहीर आहे. त्याच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे बॉल आहेत. तो देखील चांगली बॉलिंग करतोय या षटकामध्ये. कमबॅक करणं त्याला देखील माहिती आहे. तारा टीम साठी किती महत्वाचं आहे. फटका लॉप केलाय. प्रोटेक्शन डीप मध्ये आहे. थोडेसे कॉलिंग खराब पाहायला मिळालं. जिथे संधी मिळाली तिचा फायदा घेतला जातो. धाव घेण्याचा मोह आवरता आला नाही खरं तर स्वस्तिक गावंडला. आणि इथे मात्र विकेटची पडझड. धक्का क्रमांक लागलाय. गोवटने ब संघाला दुसरा. स्वस्तिक गावंड होईल आउट. बघा इस्कारा 11 वहाल संघाचा संघनायक आणि त्याला फाईट करायला जितू आई जिते ब संघ. आपण लगेच टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जितू आई जिते ब संघाचा संघनायक आणि सूरज म्हात्रे आपण कुठे असेल या. आणि इस्कारा 11 वहाल संघाचा संघनायक घनश्याम पाडेल, नन्ना मुन्ना जादूगर या आपण लगेच ऑन टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 धावा. कमालीचं षटक फेकलं गेलं. इकॉनॉमिक षटक फेकलं गेलं. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या राकेश म्हात्रेने.
8 डावा आणि त्यानंतर तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल हो इथे देखील चॉप केला बॉलला कट केला डीप मधून करण म्हात्रे आलेत. एका धाबेचं महत्व माहिती आहे त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 28 धावा 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 बाद 28 बॅटिंग करत असताना आरुष 11 गोवटणे ब संघाची धावसंख्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्र संगीत ऐकायला मिळाला. निश्चाचा महामेरू बौद्ध जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी कीर्तिवंत जाणता राजा शिवछत्रपतींना मानाचा तिवार मुजरा जय भवानी जय शिवाजी. खर तर राजांचं संगीत ऐकल्यानंतर पराक्रमाच्या गाथा समोर येतात. मग त्यामध्ये खेळाडूंना ऊर्जा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की मग स्वराज्यासाठी केलेलं नंदनवन आपण पाहतोय आणि छत्रपतींच्या भूमीत आपण आज मॅच पाहतोय. खरं तर कर्नाला किल्ल्याचा रक्तरंजित इतिहास आहे. पुरंदरच्या तहामध्ये देखील 23 किल्ल्यांचा समावेश होता. त्यामध्ये देखील कर्नाला किल्ल्याचा सहभाग होता. म्हणूनच तर म्हटलं जातं ना. चला मॅच चालू करा वेल कमी घ्या. षटक क्रमांक 4 साठी सौरभ पाटीलला इन्व्हाइट केलं गेलं. कॅप्टनने विश्वास दाखवलाय. खरं तर हो इथे देखील आपटी बार बॉल थोडासा बाहेर चाललाय. पंचांनी हेरलं. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. अतिरिक्त मध्ये भर पडेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 29 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. सौरभ पाटीलला चांगलं षटक फेकावं लागेल तर दुसऱ्या बाजूला रोहित पाटीलला चांगली बॅटिंग करावी लागेल. अंतिम षटक आहे भैरवीचं षटक आहे. मग इकडे देखील मोठ्या धावसंख्या करण्याचा प्रयत्न असेल. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज आहे सौरभ पाटील. हो समोर टाकलाय. दिशा दिली फक्त ग्लान्स केलाय. अमित आहे चालाक आहे चपल आहे म्हणूनच तर ओळख आहे अमित पाटीलची. जसा बॉल हातामध्ये आला तसा डायरेक्ट फेकला स्वस्तिक म्हात्रेच्या हातामध्ये आणि एकवटली गेली सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. सामना खरं तर आज सुदर्शन सर पाहायला गेलं तर थंड झाला. ज्या पहिल्या दिवसामध्ये धावा होत होत्या दुसऱ्या दिवसामध्ये धावा होत होत्या आज मात्र कुठेतरी धावसंख्येला ब्रेक लावला गेलाय. गोवटणे बस संघाने काय खेळ केला होता. मात्र ज्या फटक्यांसाठी निशांत वर्तक जाणला जातो अजूनही त्याच्या बॅट मधून मोठे फटके आले नाहीत. हो अप्पर कटचा फटका सजवला. क्षेत्ररक्षक संकेत म्हात्रेने टिपला असेल आणि संपलाय फलंदाज निशांत वर्तकचा खेळ. बॅटिंग करत असं लागलाय. धक्का क्रमांक 3 फलंदाज होईल आउट. गोल्डन मॅन रोहन शेठ पाटील तारा यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर सतीश कानडे साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. खरं तर सतीश कानडे साहेबांच्या माध्यमातून आईवा कॅच लकी कुपन साठी आपण पाहणार आहोत. कूलर आहे. कोण विजेता ठरणार या स्पर्धेचा राकेशजी कानडे यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. कमालीची स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर चौथं षटक मार्गस्थ आहे. महत्वाची विकेट काढली गेली. नवीन बॅटर वैभव म्हात्रे. चालक मालक संघटनेचे अध्यक्ष रमाकांत यादव साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चांगलं षटक फेकतोय. खरं तर षटक क्रमांक 4 चा खेळ मार्गस्थ आहे आणि महत्वाचं षटक फेकत असताना चांगली बॉलिंग पाहायला मिळतोय. 30 धावा फलकावर. ज्या बॅटिंग लाईनअप साठी आरुष 11 गोवटणे ब संघ ओळखला जातो ना इकडे बॅटिंग आज थोडीशी खराब पाहायला मिळते. दबाव मानसिक दबाव पाहायला मिळतो टीमवर.
ओ आडव्या बॅटने फटका सजवला गेला. शांत आणि संयमी खेळ दाखवत असताना पाहायला मिळतोय. एकवटली गेली सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 गावळ. चांगला प्रयत्न इकडे देखील करावा लागेल. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये जर 2 षटकार आले तर एक चांगली धावसंख्या सेट होऊ शकतो. अन्यथा कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल येलो स्टार तारा टीमचा. ओ कमी गतीने टाकलेला बॉल व्हेरिएशन दाखवत असताना कट केला बॉलला. विकेट किपर स्वस्तिक म्हात्रेचा वेध घेत असताना चांगला बॉल पिचिंग कमालीची पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक शेवटचा भैरवचे षटक आहे आणि आतापर्यंत एक महत्वाची विकेट काढले सौरभ पाटीलने आणि धावा फक्त खर्च केल्या. 3च धावा खर्च केल्यात. चांगला प्रयत्न आहे सौरभ पाटीलचा हा अंतिम बॉल या षटकातील. हो पुढे जाऊन डान्सिंग डाऊन दी फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक जज करतो आणि बनतील दर्शक. मिड विकेट क्लिअर करत असताना अंतिम बॉल वर शेवट गोड करणारा षटकार आला आणि धावसंख्या जमवली गेली. प्रथम बॅटिंग करत असताना आरुष 11 गोवटने ब संघाने 37 धावा आणि उत्तर अर्धामध्ये धावा करायच्या. येलो स्टार तारा संघाला 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. और साहेब लोरे यस टॉस केला जाईल. श्री राकेश चंद्रकांतजी पाटील साहेब शेतकरी कामगार पक्ष वाउंजे पंचायत समिति व्यापारी सेल अध्यक्ष यांचे शुभ हस्ते बिल्कुल दूसरा मुकाबला बीच मैदान के अंदर यहाँ से खेला जाएगा. एक तरफ टीम स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल टीम उसको फाइट करती हुई नजर आएंगी. यानी कि हम देख सकते हैं जीतू आई जीते ब टीम. यस एक पेन तो एक पनवेल ऐसा कहने में हर्ज नहीं है. हमारे राकेश दादा पाटिल इनके शुभ हस्ते यहाँ से टॉस किया जाएगा. बिल्कुल यस जीतू आई जीते ब टीम हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. यस घनश्याम पण टॉस जिंकला निर्णय काय असेल? बॅटिंग करू. ओके थँक्यू. टॉस जिंकला यावेळेस न्यू यंगस्टर स्कायरा 11 वहाल संघानं आणि प्रथमतः बॅटिंग स्वीकारली आहे आणि आमंत्रित केला यावेळेस जीतू आई जीते ब संघानं क्षेत्ररक्षणासाठी. तो बिल्कुल स्वागत किया जाएगा. बिल्कुल राकेश जी पाटिल शेतकरी कामगार पक्ष वाउंजे पंचायत समिति व्यापारी सेल अध्यक्ष आणि आपण पाहू शकता कोको पामचे ऑनर सन्माननीय श्री शेतकरी कामगार पक्षचे वाउंजे पंचायत समितीचे सेल अध्यक्ष आणि कोको पाम्स आपण पाहू शकाल. नक्कीच व्हिजिट करा देखील. आणि अफानजी मुल्ला यांच्या शुभ हस्ते देखील मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जात आहे. आपल्या स्क्रीन वरती आपण पाहू शकता आदरणीय सन्माननीय श्री राकेश दादा पाटील यांचा सन्मान देखील अमशजी दलबी आणि अफानजी मुल्ला हेवन जोडी यांच्या शुभ हस्ते नक्कीच सन्मान केला जात है. थैंक यू सो मच. इसके बाद यहाँ से सम्मान किया जाएगा रोहन जी पाटिल. यस गोल्डन मैन 511 जिनके नाम से जाने जाते हैं हमारे गोल्डन मैन रोहन जी पाटिल. आइए आपका भी स्वागत है हमारे बिल्कुल मंच के ऊपर आपको आना है. बिल्कुल गुलजार जी दलबी इनके शुभ हस्ते आए हुए मेहमानों का यथोचित मान सम्मान किया जा रहा है. 511 गोल्डन मैन. कैमरामैन बिल्कुल आपको फोकस करना है. रोहन चंद्रकांत जी पाटिल गुलजार जी दलवी इनके शुभ हस्ते यहाँ से सम्मान किया जा रहा है. बिल्कुल इसके बाद सम्मान किया जाएगा हमारे उद्योजक राकेश जी कानड़े साहब. बिल्कुल आइए आपका भी स्वागत है. गुलजार जी दलवी इनके शुभ हस्ते टॉस किया बिल्कुल यहाँ से सम्मान किया जा रहा है. बिल्कुल आने वाले रन कैसे बनेंगे, क्या डिफेंस होंगे कि बनते हुए नजर आएंगे, अखोदे का हाल सुनाएंगे. यानी कि द वॉइस ऑफ आईपीएल कुणाल जी दाते सर. यस चॉकलेट बॉय जुएब दाखवे का भी बर्थडे है. आयोजकर्ताओं के माध्यम से हम आपको विश यू मैनी मैनी हैप्पी रिटर्न ऑफ द डे. बिल्कुल केक भी काटा जाएगा आयोजकर्ता के माध्यम से आज बर्थडे बॉय जुएब दाखवे. तो बिल्कुल कुछ ही देर के अंदर यहां से मुकाबला होगा ऑन हमारे वॉइस ऑफ आईपीएल यानी कि कुणाल जी दाते सर का आवाज आपको सुनने मिलेगा. धन्यवाद. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचाच शेतकरी कामगार पक्ष बारापाडा पुरस्कृत ही क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर साबीरभाई दळवी जे
माजी सरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळ्याचे, त्यांच्या वतीने राजा शिव छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चं आयोजन आणि हे पर्व 7वं आहे. 7व्या पर्वामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. यासर रईस दाखवे आणि साबिरजी दळवी यांची ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही अनुभवताय. माजी सरपंच राहिलेले आहेत कर्नाळा ग्रुप ग्रामपंचायतचे साबिरबाई दळवी आणि गेले कित्येक वर्ष ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला येते. 24 लाईव्ह इव्हेंट्सवर या स्पर्धेचं सध्या टेलिकास्ट तुम्ही पाहताय. 24 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे. 38 या मॅच मध्ये करायचे आहेत. चांगलं टार्गेट सेट झालंय. अंडर फ्लड लाईट्स नक्कीच मजा येईल. या मॅच मध्ये अंपायरचा सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात स्टार्ट होतोय. सामना 11 स्टार तारा हा संघ सध्या फलंदाजी करतोय. स्वस्तिक मात्रे आणि आनंद मात्रे ही सलामीची जोडी. तर परेश पाटील पहिलं षटक हाताळण्याची तयारी. पहिलाच बॉल डेड बॉल घोषित केला पंचांनी, कारण रनअप मध्ये व्यत्यय आला गोलंदाजाच्या. यस, हर छक्के के लिए रोहन चंद्रकांत जी पाटिल के माध्यम से 1000 रुपए का इनाम दिया जाएगा और जो भी बल्लेबाज छक्कों की हैट्रिक लगाता है उनके लिए 5-1-1। पहिला पहली गेंद पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पुल केला आणि पॉवरफुल होता, डिलाइटफुल होता, सक्सेसफुल होता. पहिल्या बॉलवर सिक्सर. दुसरा बॉल शॉट हा देखील बेधडक आहे. पुल आहे. बॉल सीमा रेषा बाहेर गुल आहे. बॉल सीमा पार षटकार. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गज शाबीर भाई दळवीर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गज शाबीर भाई दळवीर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही. बॅक टू बॅक 2 षटकार इथे मारण्यात आलेले आहेत आणि दोन्ही पॉवरफुल पूल होते. काय फलंदाजी आहे. 2 विंडो मध्ये दाखवण्यात येते 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. फलंदाज स्वस्तिक मात्रे ही इज ऑन फायर नाव. 11 स्टार तारा या टीम साठी हा एक मोठा तारा आहे. स्वस्तिक परत उडवलाय बॉल. हा देखील बॉल भिंगरी शॉट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक तिसरा षटकार. ठरलाय स्वस्तिक, ज्याने सलग 3 बॉलवर 3 षटकार मारलेत आणि तिन्ही शॉर्ट बॉलवर हे फटके मारलेत. एक मिड विकेट, एक काउ कॉर्नर आणि एक स्क्वेअर लेग. काय फिरवलेला फटका होता. लाजवाब फटका आणि स्वागत केले तरी सध्या विरोधी टीमचं. आरुष 11 गोवटणे बी या टीमचं वेलकम टू कर्नाळा विभाग असंच म्हटले त्याने या टीमला. सर थोडं थांबून माजी सभापती पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आदरणीय भाई राजेंद्र पाटील साहेबांचा इथं आमच्या मुख्य व्यासपीठावरती याच आगमन होत. आपण पाहू शकाल माजी सभापती पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भाई राजेंद्र पाटील साहेबांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती सहर्ष सहर्ष असा स्वागत. राजेंद्र पाटील साहेब दमदार नेतृत्व आहे आणि त्यांचं सहर्ष स्वागत. चांगले वक्ते आहेत आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये साबिरबाई दळवी यांच्या या शो मध्ये म्हणजेच राजा शिव छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 मध्ये पर्व 7 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. कृषी उत्पन्न बाजार समितीचं नेतृत्व त्यांनी पाहिलंय. त्यांचं सहर्ष स्वागत. ओ परत फिरवला बॉल. हा देखील बॉल हा ट्रॅकर त्याच्यावर तुटून पडलाय. बॅक टू बॅक चौथा षटकार. आणि लेंथच विसरलाय. लगातार शॉर्ट बॉल टाकतोय. तुफान फटकेबाजी सुरू आहे. स्वस्तिकची 4 मारलेत. पाचवा बॉल सीमा पार. हुक शॉट धावा बुक केल्यात. आणखीन एक धमाका 5 बॉल मध्ये 5 षटकार.
षटकार एका ओव्हर मध्ये आले. एक डॉट बॉल गेला होता. राजेंद्र पाटील साहेबांचं जसं आगमन झालं त्यावेळेला एक चेंडू निर्धाव गेला आणि त्याच्याच दरम्यान आपण पाहिलं 5 षटकार मारले, 30 धावा झाल्यात. आता 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 11 स्टार तारा हे लकी ग्राउंड राहिलं या टीम साठी. नेहमी ज्या वेळेला ते या मैदानामध्ये खेळण्यासाठी उतरले त्या वेळेला तारा टीम आणि तारा गावाच्या नावाची चर्चा नेहमीच झाली आहे. 11 स्टार चांगलं क्रिकेट खेळत असताना या महत्वाच्या मॅच मध्ये 18 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. स्वस्तिक मात्रे 6 बॉल मध्ये 30 धावा, एक डॉट बॉल, 5 षटकार त्याने मारलेत. मागच्या ओव्हर मध्ये काय फलंदाजी केली आहे चौफेर, परंतु गोलंदाजाने चूकच केली आहे म्हणा. लगातार शॉर्ट बॉल, निरंतर शॉर्ट बॉल त्याच्या विरुद्ध तुटून पडला अक्षरशः स्वस्तिक मात्रे. वैभव पाटील आलाय गोलंदाजीसाठी आता सेकंड ओव्हर मध्ये. 8 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. हलक्या हाताने ढकलला, एक सिंगल तरी ते मिळताना दिसेल. चांगलं प्लॅनिंग आनंद मात्रेचं, कारण स्वस्तिक मात्रेला त्याने स्ट्रायकिंग एंडला आणलंय. स्वस्तिक मात्र वेल फिनिशर आहे या मॅच मध्ये मी म्हणेन, कारण त्याने 5 षटकार मारलेत मागच्या 6 बॉल मध्ये. 30 धावा एकट्याने केल्यात आणि आता धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी फक्त 7. 17 बॉल मध्ये 7 धावांची गरज. राजा शिवछत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चे आयोजन. अंतिम रात्र आज या स्पर्धेची, ज्या स्पर्धेची आतुरता नेहमीच असते, दरवर्षी असते प्रत्येक प्रेक्षकाला या परिसरामध्ये. तुडुंब गर्दी मैदानामध्ये नेहमीच तुम्ही अनुभवली ज्या वेळेला ही स्पर्धा संपन्न होते. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मध्ये देखील ही स्पर्धा खेळवली गेली आहे. अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये या ग्राउंडवर येऊन गेलेले आहेत, त्याच्यामुळे नेहमीच चर्चा राहिली आहे. राजा शिवछत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफीची अंपायरचा सिग्नल येतो वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. आता 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायच्या 6. 32 धावा झाल्यात. 17 मध्ये 6 धावांची गरज आहे. आज अंतिम रात्र या स्पर्धेची. अनेक मान्यवर सातत्याने भेट देण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. बॉल हवेत आहे, बॉल चाललाय, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांबरोबर हा सामना इथे जिंकला 11 स्टार तारा या टीमने. अभिनंदन स्वस्तिक मात्रे टीम. सुनील वर्तक सर देखील इथे आवर्जून उपस्थित राहिले होते. आपलं देखील मनपूर्वक आभार. ज्येष्ठ समालोचक आहेत सुनीलजी वर्तक सर, आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आरुष 11 गोवटने बी या टीमने 37 धावा केल्या होत्या, 17 केल्या होत्या निशांतने, रोहितने केल्या होत्या 7, साहिलने केल्या होत्या 7. दुसऱ्या डावामध्ये 38 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेला संघ स्वस्तिक मात्रेने 36 धावा केल्या. आनंदची 1 धावाने हा सामना 1.2 ओव्हरमध्ये 10 विकेटने जिंकलाय टीम 11 स्टार ताराने.